बर्थडे पार्टीजला बरेचदा आपण डेकोरेशन करतो, ते प्लास्टिक किंवा थर्माकोलचं असतं. हल्ली बरेचदा ते कसं कॉन्फेटी म्हणून क्रॅकर मिळतात, तर त्याच्यात नसा फुट आणि सगळं ते छोटे छोटे चमकीचे तुकडे प्लास्टिकचे पडतात आणि दॅट इज मायक्रो प्लास्टिक. त्याचं काहीच होऊ नाही शकत. ते नंतर झाडू मारून ते फेकूनच दिलं जातं किंवा ते कुठेतरी इकडे तिकडे जातं मातीत. तर न्यूजपेपरचे गिफ्ट रॅपर्स करा, वेस्ट पेपरचे, वेस्ट न्यूजपेपरचे खूप ऑप्शन्स आहेत. कापडी गिफ्ट रॅपर्स करा जे परत रियूज करता येतील. ज्या गोष्टी आपण त्या पार्टीसाठी वापरतोय त्या सगळ्या रियुजेबल का नसाव्यात. म्हणजे आपण प्लेट्सबद्दल बोललो तर एकतर आपण खूप म्हणजे स्टीलच्या प्लेट्स वगैरे वापरतो, पण आपल्याला असं वाटतं की मग ते परत धुणार कोण वगैरे, हा एक प्रश्न येतो. पण तो जर आपण थोडासा विचार केला तर त्या डिस्पोजेबल प्लेट्सपेक्षा एकदा त्या धुवून घेणं इज ऑलवेज बेटर. आणि कधी तुमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लेट्स अवेलेबल नसतील तर ॲक्च्युली ना पुण्यामध्ये आणि मला वाटतं मुंबईतसुद्धा एक प्लेट्स शेअरिंग म्हणून व्हॉट्सॲप ग्रुप आहे, ज्याची मी पण पार्टिसिपंट आहे. तर म्हणजे आता मी सांगू शकते त्या ग्रुपवर की माझ्याकडे 50 लोक येणार आहेत आणि मला 50 पावभाजीच्या प्लेट्स हव्या आहेत. पूर्वी आय थिंक सगळ्या अजूनही पुण्यात असतील हे भंडार असायचे बघ, जिथून भाड्याने आणू शकतो किंवा अगदी लहानपणी मला आपण शेजारी वगैरे शेजारून इकडून तिकडून एक्झॅक्टली. तर तसं सगळं पॉसिबल आहे. सो डिस्पोजेबल्स अगदीच आपण कम्प्लिटलीच बंद करू शकतो. इव्हन डिस्पोजेबल ग्लासेस कागदाचे तसं आपल्याला वाटतं, पण आतमध्ये त्याच्या प्लास्टिकचीच लेअर असते. बरोबर. आणि अजून एक ऑप्शन आहे की सगळ्यांना सांगा तुम्ही तुमच्या घरनं घेऊन या. आम्ही करतो तसं. थोडक्यात विचार करून आपल्याला जर का हा थॉट पटला असेल तर मार्ग अनेक आहेत, आपण ठरवायला पाहिजे.